26 जानेवारी निमित्त पैठण तालुक्यातील 10,880 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी गायले राष्ट्रगीत। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या कल्पकतेने व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी माध्यमिक अश्विनी लाटकर, गट शिक्षणाधिकारी मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली दशसूत्री कार्यक्रमांतर्गत संस्कार दशसूत्रीचे रंग राष्ट्रभक्तीचे संस्कारातून राष्ट्रभक्तीकडे हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकाच वेळी 1,25,000 विद्यार्थ्यांनी सामूहिक राज्यगीत, राष्ट्रगीत व संगीत कवायतमध्ये सहभागी झाले होते। याची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे। यामध्ये पैठण तालुक्यात 5 ठिकाणी एकाच वेळी 10,880 विद्यार्थ्यांनी संगीत सामूहिक कवायतीचे प्रात्यक्षिक केले। यावेळी नायब तहसीलदार राहुल बनसोडे, गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी रंगनाथ आडाव, कार्यालयीन अधीक्षक सतीश आखेगावकर, तालुका समन्वयक शमशेर पठाण, केंद्र प्रमुख उत्तम खरात, ज्ञानेश्वर वाडेकर, बळीराम मुंबरे, बाबासाहेब पवार, अप्पासाहेब पवार, भगत राम तांगडे, रमेश पवार, मंगला मदने, मुख्याध्यापक अंकुश गाडे, सलीम शेख, दिलीप थोटे, निलेश गायकवाड, सचिन सेवनकर, शिवाजी पठाडे, भास्कर कुलकर्णी, जकी अन्सारी, प्रभाकर खंबाट, आबासाहेब कनसे, धर्मेंद्र येवले, जारगड, राजेंद्र ठाणगे, रक्ताटे, बाजे, क्रीडा समन्वयक लक्ष्मण सपकाळ, बालाजी नलबे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भूषण कावसानकर, नगर परिषद पैठण, मौलाना आझाद, नागरी पतसंस्था पैठण, नगरसेवक रफिक कादरी, इम्रान पठाण, गौरव आठवले, रविराज एजन्सी, राजकुमार ओहरा, सावन गोपाल, रुहानी मिशन, राम आहुजा, सरपंच अशोक धर्मे यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभागी शाळेतील क्रीडा शिक्षक, नेमून दिलेले शिक्षक व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले। आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी वृत्तनिवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शुगले।